मोदींची गॅरंटी खोटी, आंबेडकर यांचा सभेत घणाघाती आरोप. करण गायकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. भाजपाने देश कर्जात बुडवला, आंबेडकर. नाशिक लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ 18 मे रोजी सातपूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालत आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाशिकच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी की गॅरंटी नावाने लोकांना आवाहन केले. त्यांची गॅरंटी खोटी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या कार्यप्रणालीवर घणाघाती हल्ला चढवला. मोदींनी ही गॅरंटी पाळली का? जी गॅरंटी 7 फेऱ्या घेऊन, जी गॅरंटी 7 फेऱ्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही, पाळू शकत नाही, मानू शकत नाही, तर त्याच्या ह्या गॅरंटीला काय गॅरंटी आहे? त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काय आहे? तोही एक जुमला आहे, तोही एक जुमला आहे. आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना अग्नीसमोर घेतल्या, 7 फेऱ्या घेऊन घेतल्या, त्या पाळू शकत नाही, त्या पाळू शकत नाही, तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात? 15 लाखाची गॅरंटी पाळली का? या नाशिक लोकसभा निवडणुकीचा आजचा अंतिम दिवस प्रचाराचा. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या, परंतु सभेमध्ये संविधानावर कोणी बोललं नाही, मराठा आरक्षणावर कोणी बोललं नाही, माझ्या शेतकऱ्यावर कोणी बोललं नाही, आदिवासी समाजावर कोणी बोललं नाही, ना मुस्लिम आरक्षणावर कोणी बोललं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा या नाशिक जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे, आमच्या तरुणांना रोजगार नाही, त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाहीत, कोणी नेते मंडळी बोलली नाही. पण तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला आशा आहे की निश्चितपणे येणाऱ्या काळात या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आंधी येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रोजगार, शेतीला हमी भाव आणि आदिवासी वन हक्क कायदा, मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण आणि मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालंच पाहिजे. यासाठी साहेब आम्ही गेल्या 14 दिवसापासून या मतदारसंघात फिरतोय, रान पछाडतोय, त्या ठिकाणी जाऊन सगळ्या मतदार राजाला आव्हान करतोय. या गेंड्याच्या कातडीच्या राजकारत्यांना यावेळी साहेब ही जी जनता समोर दिसते, ही भाड्याने आणलेली जनता नाहीये. या उन्हामध्ये ही सर्व जनता स्वयंस्फूर्तीने आलेली आहे. त्या मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जरा इकडे येऊन बघा. तुमच्या सभेंना पैसे देऊन लोक नाही, आमच्याकडे बिगर पैशाची जागा नाही. साहेब हा सगळा समाज तुमच्यावर प्रेम करतो, तो समाज तुमच्याकडे आस लावून बसलाय. मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या ठिकाणी एकच मला सांगताय, करण गायकर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना शब्द दिलाय, वंचितचं एकही मतदान फुटणार नाही, की वंचित एकही मतदान इकडे तिकडे जाणार नाही. तसाच या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, छावा संघटनेचे कार्यकर्ते, युवक, युवती, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.